तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने आणि नगरसेवक श्री भरत चव्हाण आणि ओमकार चव्हाण यांच्या पुढाकाराने जनकल्याणार्थ सार्वजनिक सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे। दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ येत असतात। दरवर्षी अतिशय उत्साहाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं। यंदा देखील 28 तारखेपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार असल्याची माहिती माजी नगरसेवक श्री भरत चव्हाण यांनी दिली। या कार्यक्रमामध्ये मंगळवारी आई जगदंबेच्या गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सुप्रसिद्ध वारकरी भूषण समाज प्रबोधनकार कीर्तनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनाचं आयोजन या निमित्ताने करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला आमदार श्री संजय केळकर, आमदार विक्रांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली आणि या उत्सवाला शुभेच्छा दिल्या। दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी एकत्र येत आहेत। सादर करीत आहोत इंदुरीकर महाराजांच्या व्याख्यानाचे हा एक काही भाग। दूसरा क्रोध और तीसरा लोभ आप जगत की सगळी भावना कशामुळे आणि चार मत आणि हा मुद्दा जरा बारीक आहे का पहिला म्हणजे वाईट वाटेल तुम्हाला तुमची माझी पहिली शेवटची गाव समजा मला तो नका वाटलं तर मी स्पष्ट बोलणार काम से 20 दिवस झाले कोणाला सुट्टी होती 20 दिवस दिवाळीची कोणत्या आईनं आपल्याला बसायला शिकवलं तिने फक्त फोन करायचं एक निघली तो बाकीचे सिनियर होते हसण्यावारी निघू नका महाराज हे बापन बोलणं चालू आहे मला सेक्रेटरी चिरंजीव ओमकार सेने म्हणून एवढं मोठं सोहळा करता नंतर अजून 10 वर्षांनी हे 10 वर्षांनी देवाला यायला माणसाला अशी परिस्थिती आहे। कोणतरी काम द्या आज नवीन पिढी देवाला यायला तयार नाही, घरामध्ये संस्कार व्हायला तयार नाही, घरात सुरुवात पुरवठी नाही, घरात दिवा लावला जात नाही, चित्र बदलवायचं नाही। आज गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही म्हणून दाखवा आणि हसण्यावर गोष्टी येऊ नका। अध्यात्माशिवाय कोणतं क्षेत्र चालू शकत नाही। आज महिला म्हणजे पुरुष मंडळी आध्यात्मिक शक्तीच आपल्याला वाचू शकते। तुमचं घर आणि आज आपल्या घरामध्ये तुमचं माझं तरी एक तुम्हाला वाईट वाटेल हे आज आपल्या घरांचं चित्र एकदम वाईट झालंय। 40% शाळेत मोबाईल मध्ये गणी घेऊन गेले 5 वर्ष कीर्तन बोलतोय शाळेतले मोबाईल बंद करा यांनी बातम्यांचा फोटो तू मला गुन्हेगार केलं खरं बोलण्याची फळ आयुष्यात नाही माझी कुणी भोगलीच नाही। देवीच्या दर्शनासाठी येऊन सगळ्यांसमवेत दर्शन घेतलं आणि खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून वर्षातले जे महत्त्वाचे कार्यक्रम, आस्था जुडलेले कार्यक्रम, श्रद्धा जुडलेले कार्यक्रम आहेत त्यातला एक कार्यक्रम म्हणजे सन्माननीय भरतजी चव्हाण आणि ओमकारजी चव्हाण यांच्या माध्यमातून आयोजित केला जाणारा हा आई जगदंबेचा, आई अंबाबाईचा हा उत्सव आणि त्यामुळे इथे येणं, दर्शन घेणं, ऊर्जा प्राप्त करणं आणि समाजसेवेचा आम्ही सर्वांनी घेतलेला वसा घेऊन पुढे जाणं हे आमचं नित्यनियमाने ठरलेलं आहे। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.